हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज मी बनवणारे मुगाच्या डाळीचे एकदम क्रिस्पी क्रंची असे मस्त मुगाच्या डाळीचे वडे बनवणारे बघा। तर इथे मी मुगाची डाळ घेतली आहे, तर 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे। रात्रीच भिजू घातलं कारण की मला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं होतं, तर त्याच्यासाठी मी रात्रीच भिजू घालून ठेवून दिलं होतं त्याला। तर रात्रीच 1-2 पाण्याने चांगलं धुवून घेतलं होतं, सकाळी परत पाण्याने धुतलं नाही। तर इथे चांगलं गाळून घ्यायचंय, त्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचंय आणि तसंच त्याला म्हणजे पूर्ण पाणी, डाळ जी आहे तर ती त्याच्यातून पाणी पूर्ण निघालं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला त्याला म्हणजे 5 ते 10 मिनिटं त्याला साईडने ठेवून द्यायचंय। तोपर्यंत मी त्याची पेस्ट बनवणार आहे। तर एका मिक्सरमध्ये मी मिरच्या घेतल्यात, कमीत कमी 5 ते 6 मिरच्या आहे आणि अद्रकचा तुकडा घेतलायत आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10 ते 12, 1 चम्मच ओवा घेतलाय आणि 1 चम्मच इथे मी जिरं घेतलंय आणि याची एकदम अशी बारीक म्हणजे पेस्ट बनवायची आहे। म्हणजे एकदम फाईन पेस्ट नाही बनवायची आहे, म्हणजे पाणी वगैरे टाकून बनवू नका, तशीच पेस्ट बनवायची आहे त्याची आणि हलकीशी जाडसर असेनच बघा। तर बारीक पेस्ट काढल्यानंतर त्याला साईडने ठेवून द्यायचे। याच्यामध्ये मी मेथीची भाजी टाकणार आहे। मेथीच्या भाजीच्या ऐवजी जर तुम्ही ते पालकची भाजी पण टाकू शकता, त्याने पण चांगली टेस्ट येते बघा। तर इथे मी मेथीची भाजी जी आहे तर ती चांगली बारीक चिरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं, जी पेस्ट बनवलेली होती ना ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि जी डाळ आपण गाळून ठेवली होती तर त्याच्यातलं पण चांगलं पाणी निघालं होतं। तर इथे मी लगेच मिक्सरमध्ये टाकलंय आणि थोडं थोडं करून काढायचं आहे, पण इथे मिक्सरमध्ये पूर्णच बसलं माझ्या, तर ते पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकलंय। आणि आपल्याला जेव्हा आपण मिक्सरमधून काढू ना तर एकदम बारीक नाही काढायचं याच्या। तर मी तुम्हाला दाखवतेच, तुम्ही बघू शकता की जे काही काही डाळी पण आहे आणि काही काही याचं पेस्ट पण झालंय। तर अशी एकदम जाडसर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे। त्याच्यानंतर मेथी बारीक चिरलेली त्याच्यामध्ये पेस्ट टाकलंय, त्याच्यामध्येच मी डाळ टाकली आहे। डाळ टाकल्याच्या नंतर काय करायचं ना, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे। खूप टेस्टी लागतात बघा। जर तुमच्याकडे मेथीची भाजी नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पालकाची भाजी पण टाकू शकता, पण मेथीची भाजी टाकताना थोडंसं चेक करा ती कडसर आहे का नाही। तर जर तुम्हाला बनवायचेच असेल, जर तुम्ही पहिल्या वेळेस बनवत असेल तर तुम्ही पालकाची भाजी टाका, खूप टेस्टी लागते। तर इथे मोठ्या कढईमध्ये मी भरपूर असं तेल टाकलंय आणि याच्यामध्ये जर का मुगाची डाळ कसं आहे की लगेच ओलसर होते आणि एकदम पातळ व्हायला लागते, तर त्याच्यासाठी काय करायचं, थोडंसं बेसन टाकायचे, जास्त बेसन नाही टाकायचे, थोडंसंच म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये कोरडापणा येण्यासाठी थोडंसं बेसन टाकायचे आणि चांगले त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। आणि गोळे बनवताना मेथीची भाजी जी आहे तर ती चांगली म्हणजे चांगलं त्याला दाबून घ्यायचे आतमध्ये आणि छान मस्त असे गोळे बनवायचे, एका साईजमध्येच गोळे बनवायचे आणि थोडंसं बेसन टाकून चांगलं त्याला बनवून घ्यायचे। तर इथे तेल पण एकदम मीडियम गॅसवर मी त्याला तापून घेतलं होतं, एकदम धुवाधार तेल तापवायचं नाहीये आणि जेव्हा गोळे टाकले ना तर त्याला एकदम खूप जास्त वेळ तळायचं नाही, म्हणजे कमीत कमी 10 ते 20 सेकंड त्याला तेलामध्ये ठेवायचे आणि लगेच त्याच्यामधून काढून घ्यायचे। आणि काढल्याच्या नंतर सगळे जे आपण गोळे जे बनवून ठेवले होते ते सगळे तळून घेतल्याच्या नंतर काय करायचं, एका कोळपटावर किंवा तुम्ही कपड्यावर पण याला बनवू शकता किंवा एखादी कॅरी बॅग वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावर पण बनवू शकता। इथे सगळे जे गोळे आहेत तर ते बनवून तयार झालेत आणि इथे मी मिरच्या तळतीये, तर छान त्याला कट करतीये। जेव्हा आपण तेलामध्ये मिरची टाकतो ना तर ते फुटायचे जास्त चान्सेस असतात, तर मी त्याला थोडंसं क्रॅक पाडलंय आणि सगळे जे वडे आहेत ते पण तयार आहे, वडे नाही सॉरी, त्याचे गोळे जे आहे तर ते पण तयार आहे आणि मिरच्या पण छान तयार झाल्या आहेत। आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे मिरचीवर। आणि इथे एक कॅरी बॅग घेतली मी, तर कॅरी बॅगवर पण छान बनतात आणि कपड्यावर पण चांगले बनतात, पण इथे कॅरी बॅग घेतली मी, त्याच्यावर थोडंसं पाणी लावलंय आणि जो एक आपण गोळे तळून ठेवले होते ते त्याचं चांगले असे वडा बनवलाय मोठ्या साईजचा आणि एकदम पतली साईज बनवली आहे आणि त्याला कमी गॅसवर चांगलं तळून घ्यायचे, एकदम क्रिस्पी होईपर्यंत चांगलं त्याला तळून घ्यायचे। आणि सगळे वडे जे आहे
तर ते मस्त असे गरम गरम आणि क्रिस्पी खूप टेस्टी लागतात। तुम्ही बनवलेले नसतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात खरंच। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा।